महाराष्ट्र, जिथे प्रत्येक नदी, प्रत्येक मंदिरात आणि प्रत्येक ठिकाणी महादेवाचे अस्तित्व जाणवते. कुठे जंगलात, कुठे डोंगरात, कुठे समुद्रकिनारी शंकराची मंदिरं श्रद्धेची स्थानं बनून उभी आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 5 अत्यंत पवित्र अशी ज्योतिर्लिंगे पाहणार आहोत, जिथे लाखो भक्त महादेवाचे दर्शन घेतात. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. पहिलं मंदिर आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग. गौतम ऋषींच्या हातून अनावधानाने झालेल्या गोहत्येच्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांनी महादेवाची घोर तपश्चर्या केली. त्यांच्या विनंतीवरून भगवान शिवाने येथील ज्योतिर्लिंग स्वरूपात आणि गंगेने गोदावरी म्हणून निवास केला. येथे भगवान शिवाचे त्रिमुखी स्वरूप आढळते. येथील मंदिरात 3 लहान शिवलिंग आहेत. मंदिराच्या मागे असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण गंगा गोदावरीचा उगम होतो. येथील शिवलिंगाची त्रिकाल म्हणजे तिन्ही वेळेला पूजा होते, जे इतर ज्योतिर्लिंगात होत नाही. काल सर्पदोष आणि त्रिपिंडी श्राद्ध यासारखे धार्मिक विधी येथे होतात. दुसरं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. कुंभकर्णाचा मुलगा भीमासूर याने आपल्या शक्तीचा गैरवापर करून प्रजेला त्रास देण्यास सुरुवात केली. देवतांनी आणि ऋषींनी भगवान शंकराची प्रार्थना केली. त्यानंतर शंकराने भीमासुराचा संहार केला आणि इथे प्रकट झाले. या स्थानाला भीमाशंकर हे नाव पडले. हे ज्योतिर्लिंग स्वयंभू असून येथील शिवलिंगामध्ये एक उभा छेद असून शिव व शक्ती असे 2 भाग आहेत. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले असून येथे भीमा नदी उगम पावते. मंदिराच्या सभागृहाबाहेर 5 मण वजनाची घंटा आहे. थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी ही घंटा मंदिरास भेट दिली. तिसरे ज्योतिर्लिंग आपण पाहणार आहोत एल्लोरा लेण्यांजवळचे घृष्णेश्वर मंदिर. घृष्णेश्वर मंदिर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील एक पवित्र शिवालय आहे. हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं असून लाल ज्वालामुखीच्या खडकावर केलेलं कोरीवकाम हेमाडपंथी स्थापत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहे. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्तीही दिसते. येथे शंकर महादेव ज्योतिरूपात स्थित आहेत. चौथं ज्योतिर्लिंग आहे औंढा नागनाथ. पांडव वनवासात असताना युधिष्ठिराने हे भव्य मंदिर बांधलं. हे स्थान हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ या गावात वसलेलं आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिरावर कळसाची स्थापना केली. येथे महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नाही, त्याऐवजी मंदिराच्या आवारात स्वतंत्रपणे नंदिकेश्वर मंदिर आहे. असेही मानले जाते की औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु मधमाशाच्या झुंडीने हे मंदिर त्याला उद्ध्वस्त करू दिलं नाही. शिवाचं हे रूप नागनाथ असल्यानं हे ज्योतिर्लिंग सर्व प्रकारच्या हानिकारक विषापासून रक्षण करतं. भक्तांनी अनेकदा लिंगाचे रक्षण करणारे उघडा फणा असलेले साप येथे पाहिले आहेत. गर्भगृह आणि ज्योतिर्लिंग तळघरात आहेत. मुख्य देवत्याची पूजा करण्यासाठी भाविकाला खाली उतरावे लागते.
भूगर्भात प्रवेश केल्यावर आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव आणि श्री विष्णूची असल्याचे मानले जाते. त्यामुळे नागनाथाला हरिहर सुद्धाही म्हणतात. पाचवं ज्योतिर्लिंग आहे बीड येथील परळी वैजनाथ. भाविकांचा असा विश्वास आहे की भगवान विष्णूने अमृत आणि धन्वंतरी दोन्ही ज्योतिर्लिंगात लपविले असल्याने जो कोणी लिंगाला स्पर्श करतो त्याला अमृताची शक्ती मिळते. भक्तांना पूजा करताना वैजनाथ ज्योतिर्लिंगाला स्पर्श करण्याची परवानगी आहे. त्यामुळे बरे होण्यास आणि आरोग्याचे विविध फायदे मिळवण्यासाठी फायदा होतो. येथे हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव यांचे उत्सव साजरे केले जातात. या मंदिराचा जीर्णोद्धार राणी अहिल्याबाई होळकर यांनी केला. त्यासाठी त्यांनी त्रिशूल देवी पर्वतरांगातून खास दगड आणले होते. देवतांनी येथे राक्षसांना चुकवून यशस्वीरित्या अमृत ग्रहण केले, म्हणून हे गाव वैजयंती म्हणून प्रसिद्ध आहे आणि म्हणून याला परळी वैजनाथ असेही म्हणतात. सूर्याची किरणे खिडक्यातून थेट शिवलिंगावर पडतात. श्रावण महिन्यात लाखो भक्त इथे महादेवाच्या दर्शनासाठी येतात. मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील 5 अत्यंत पवित्र अशी ज्योतिर्लिंगे. तुम्ही यापैकी कोणत्या मंदिराला भेट दिली आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हर हर महादेव.